जिल्ह्यात सध्या व्याघ्र दहशतीचं सावट पसरलंय। नवेगाव नागझिरा अभयारण्यालगतच्या बांपेवाडा, उमरझरी आणि आमगावसह पंचक्रोशीतल्या गावांमध्ये वाघाची प्रचंड दहशत आहे। सध्या जंगलामध्ये मोहफुलांचा सडा पडतोय, पण हाच सडा वेचायला जाणाऱ्यांच्या जीवावर वाघ उठलाय। गेल्या 19 दिवसात दोघांचा बळी गेलाय, तर एक महिला गंभीर जखमी झालीय। वाघाच्या दहशतीनं गावातील रस्ते ओस पडू लागलेत, त्यामुळे वन विभागानं यावर एक अनोखी शक्कल लढवली असून नागरिकांना मुखवट्यांचं वाटप केलं जातंय। वन विभागातर्फे गावागावात जाऊन जनजागृती केली जातेय। नागरिकांनी समूहानं राहावं आणि एकट्यानं जंगलात जाऊ नये असं आवाहन वन विभागानं केलंय। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडून या वाघिणीचा शोध घेण्यासाठी भंडारा वन विभाग, गोंदिया वन विभाग यांच्या रेस्क्यू टीम्स RRT आहेत। त्याचबरोबर 4 शार्प शूटर्स आहेत। 24 तास वन विभागाचे कर्मचारी, अधिकारी हे मॉनिटरिंग करत आहेत। यासाठी थर्मल ड्रोनचा सुद्धा वापर केला जात आहे। 100 पेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी इथे 24 तास मॉनिटरिंग करत आहेत, जेणेकरून तात्काळ वाघिणीचं लोकेशन मिळावं आणि तिला जेरबंद करून सगळ्यांचं याच्यापासून सुटका करण्यात यावी। जेणेकरून समोरून चेहरा दिसतो, डोळे दिसतात, पण हे मुखवटा पाठीमागून लावल्यानंतर पाठीमागून पण त्याला वाघाला असं वाटलं पाहिजे की हे आहे म्हणून, नाही का, प्राणी एक प्राणी नसून हे आहे, माणूस आहे, म्हणून त्याने नाही का मुखवटे लावून त्यांना ह्या मुखवट्या मार्फत जनजागृती करत आहेत। तसेच आम्ही सकाळी आणि सायंकाळी जनजागृती करतो। लोकांना शेतामध्ये जाताना एकटे जाऊ नये, समूहाने जावे, काम करताना लक्ष द्यावे, एकमेकांची काळजी घ्यावी। तसेच मोहफुलं वेचताना मोहाकडे एखादा व्यक्ती बघत असेल तर तो दुसरी जंगलाकडे वळून बघावे, असे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो व लोकांमध्ये जनजागृती करतो। चंद्रपूरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय, तर 2 जखमी झालेत। चंद्रपूर शहराजवळ